कधी विचार केलाय भारतासारख्या प्रचंड मोठ्या, विविधतेने नटलेल्या आणि गुंतागुंतीच्या देशासाठी एक नियमपुस्तिका बनवणं किती मोठं आव्हान असेल? चला तर मग आज आपण याच अद्भुत प्रवासावर निघूया आणि आपल्या भारतीय संविधानाची गोष्ट जाणून घेऊया. तर सुरुवात याच एका मोठ्या प्रश्नाने करूया. आपल्या संविधान निर्मात्यांसमोर हेच तर सगळ्यात मोठं आव्हान होतं. एक असा देश जिथे हजारो संस्कृती आहेत, शेकडो भाषा बोलल्या जातात आणि जो नुकताच शतकांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलाय. अशा देशासाठी एकच नियमपुस्तिका कशी बनवायची? या एका प्रश्नातच या संपूर्ण निर्मितीचा आवाका दडलेला आहे. तर मग या कथेच्या मुळाशी जाऊया. आपल्या संविधानाची बीजं ती थेट ब्रिटिश राजवटीत सापडतात. म्हणजे बघा, ही फक्त स्वातंत्र्याची गोष्ट नाहीये, तर सत्ता कशी हळूहळू बदलत गेली त्याचीही ही एक कहाणी आहे. आता बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे. आपण जवळजवळ 200 वर्षांचा इतिहास फक्त 2 शब्दांमध्ये विभागू शकतो. पहिला टप्पा होता केंद्रीकरण, म्हणजे सगळी सत्ता एकाच ठिकाणी आणायची, ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण घट्ट करायचं. आणि मग आला दुसरा टप्पा, जबाबदार सरकार, म्हणजे सत्ता थेट ब्रिटिश क्राऊनकडे गेली आणि भारतीयांना प्रशासनात थोडं थोडं स्थान द्यायला सुरुवात झाली. या टाईमलाईनवर एक नजर टाकली ना, की सगळा प्रवास डोळ्यासमोर येतो. प्रत्येक कायदा म्हणजे पुढच्या कायद्यासाठी एक पायरी होता. बघा, 1773च्या कायद्याने केंद्रीकरणाची सुरुवात झाली, तर 1833च्या कायद्यानं ते अगदी टोकाला पोहोचवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 1935चा कायदा. असं म्हणतात की आपल्या आजच्या संविधानाचा जो सांगाडा आहे तो बराचसा या कायद्यावरच उभा आहे. 1857चा उठाव आणि त्यानंतर जे झालं ते या ओळींमध्ये अगदी अचूक मांडले. एका व्यापारी कंपनीचं राज्य संपलं आणि थेट ब्रिटिश राजघराण्याची सत्ता आली. खरं तर एका युगाचा अंत होता तो आणि दुसऱ्या युगाची सुरुवात. आणि आता आपण येऊया या कथेच्या हृदयाकडे, जिथे भारतीयांसाठी आपलं भविष्य स्वतःच्या हाताने लिहिलं. ती जागा म्हणजे आपली संविधान सभा. फक्त विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. 60. आपल्या संविधान निर्मात्यांनी जगातल्या तब्बल 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता. आणि हे काय कॉपी पेस्ट काम नव्हतं. त्यांनी प्रत्येक चांगली गोष्ट घेतली आणि ती आपल्या भारतीय परिस्थितीला कशी लागू होईल याचा सखोल विचार केला. जणू काही एका जागतिक मंथनातून आपल्यासाठी अमृत काढलं होतं. जवळपास 3 वर्ष, 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. हो, ह्या काळात देशातल्या मोठमोठ्या लोकांनी प्रत्येक शब्दावर, अगदी प्रत्येक स्वल्पविरामावर तासनतास चर्चा केली. हे आकडे फक्त वेळ नाही सांगत, तर त्यामागची मेहनत, ते समर्पण आणि ते वादविवाद सांगतात. पण हे लक्षात घ्या की या महान कार्याची सुरुवात सोपी नव्हती. वातावरण खूपच तणावपूर्ण होतं. एकीकडे स्वातंत्र्याचं स्वप्न साकार होत होतं, तर दुसरीकडे फाळणीची भळभळती जखम होती. अशा परिस्थितीत संविधान बनवण्याचं काम सुरू झालं होतं. हा जो उद्दिष्टांचा ठराव होता ना, तो म्हणजे आपल्या संविधानाचा DNA होता, असं म्हणायला हरकत नाही. पंडित नेहरूंनी ह्यातच एका स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक भारताचं स्वप्न मांडलं होतं. न्याय, समता, स्वातंत्र्य या सगळ्या मूल्यांची पायाभरणी ह्याच ठरावात झाली आणि नंतर हीच आपल्या संविधानाची प्रस्तावना म्हणजे प्रिएम्बल बनली. आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे वाक्य तर किती महत्त्वाचं आहे. ते म्हणायचे, संविधान म्हणजे फक्त कायद्याचं पुस्तक नाहीये, ते एक जिवंत गोष्ट आहे, एक असं वाहन जे देशाला पुढे घेऊन जाईल आणि काळासोबत स्वतःला बदलेल. चला, आता जरा संविधानाच्या आत डोकावून पाहूया. त्यातली जी मुख्य वैशिष्ट्ये आहेत ना, ती म्हणजे जणू काही या नव्या राष्ट्रानं आपल्या नागरिकांना दिलेली वचनं आहेत. आपल्या संविधानाची ही एक खासियतच आहे. ते अमेरिकेच्या संविधानासारखं इतकं कडक नाही की बदलताच येणार नाही आणि ब्रिटनसारखं इतकं सोपंही नाही की कोणीही सहज बदलेल. यात एक कमाल बॅलन्स साधलाय. म्हणजे गरजेनुसार बदलही करता येतात, पण जी मूळ तत्त्वं आहेत त्यांना हात लावता येत नाही. आणि मग येतात मूलभूत अधिकार. हे आपल्या लोकशाहीचा कणा आहेत. हे काही फक्त कागदावर लिहिलेले चांगले विचार नाहीत, तर ही सरकारविरुद्ध आपल्याला मिळालेली कायदेशीर हमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या अधिकारांचं उल्लंघन झालं तर आपण थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. आता बघा, हे किती भारी आहे. कलम 32 म्हणजे घटनात्मक उपायांचा हक्क. हा स्वतःचा एक मूलभूत हक्क आहे. डॉक्टर आंबेडकरांनी याला उगाच संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणलं नव्हतं, कारण याच हक्कामुळे बाकीचे सगळे हक्क जिवंत राहतात. याच्याशिवाय ते फक्त कागदावरचे शब्द राहिले असते.
अनेकदा प्रश्न पडतो की आपलं संविधान जगातलं सगळ्यात मोठं का आहे, तर याचं उत्तर आपल्या देशाच्या विविधतेत आहे. ही काही त्याची उणीव नाही, उलट ही त्याची ताकद आहे. काश्मीर ते कन्याकुमारी इतक्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशातला प्रत्येकाचा विचार करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच आपलं संविधान इतकं सविस्तर बनलं. बरं, संविधानानं फक्त वचनं दिली नाहीत, तर ती पूर्ण करण्यासाठी एक सिस्टीम, एक यंत्रणा आपण उभी केली. चला पाहूया, हा देश नक्की चालतो कसा? तर आपण अमेरिकेसारखी अध्यक्षीय प्रणाली न स्वीकारता ब्रिटनकडून संसदीय प्रणाली घेतली. याचा सोपा अर्थ काय? तर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हणजेच आपलं सरकार हे आपल्या प्रत्येक कामासाठी संसदेला म्हणजेच लोकसभेला जबाबदार असतं. यालाच सामूहिक जबाबदारी म्हणतात. एखादं विधेयक कायदा कसं बनतं हे बघायला गेलं तर प्रक्रिया खूप सोपी आहे. बघा, आधी विधेयक लोकसभा किंवा राज्यसभेत मांडलं जातं. दोन्ही सभागृहांनी ते पास केलं की ते जातं राष्ट्रपतींकडे आणि त्यांच्या सहीनंतरच त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. म्हणूनच राष्ट्रपती संसदेचे सदस्य नसले तरी ते संसदेचा एक अविभाज्य भाग मानले जातात. आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटाकडे येतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आपलं संविधान हे काही संग्रहालयात ठेवलेलं पुस्तक नाहीये. तो एक जिवंत दस्तऐवज आहे, जो आजही या क्षणालाही आपल्या देशाला आकार देतोय. आणि या जिवंत दस्तऐवजाला एक प्रकारचं संरक्षण कवच मिळालं ते 1973 मध्ये. केशवानंद भारती खटल्यात सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. ते म्हणाले, संसद संविधानात बदल करू शकते, पण त्याच्या मूलभूत संरचनेत म्हणजे त्याच्या आत्म्यात बदल करू शकत नाही. या निर्णयाने आपल्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांना एक प्रकारची अभेद्य भिंत दिली. तर ह्या संपूर्ण प्रवासानंतर एक प्रश्न मनात येतो की केवळ एक उत्तम दस्तऐवज कुठल्याही देशाला महान बनवू शकतो का? की त्या देशाचं यश हे तिथल्या लोकांच्या, आपल्या सर्वांच्या घटनात्मक नैतिकतेवर अवलंबून असतं? यावर विचार करायला हवा.